समृद्धी महामार्गाला वाढता विरोध पाहता शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद दौरा केला आणि दरम्यान गावकऱ्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध म्हणून प्रत्येक झाडाला एक पुतळा फासावर लटकवून ठेवला। महामार्गासाठी जमीन गेली तर शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल याचे चित्र गावामध्ये उभं करून त्यांनी जमीन देण्याला विरोध केला। एकनाथ शिंदे यांनी गावामधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। पळशी गावामधल्या अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन महामार्गासाठी अधिग्रहण केली जाणार असल्यानं शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। मात्र शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलीही जमीन घेतली जाणार नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय। आमचं 1.5 एकरच वावर आहे आणि आम्ही यांच्या एवढ्याच याच्यामध्ये आम्ही एवढे स्वप्न रंगवले होते आणि आमच्या स्वप्नाचा असा एवढा भंग झाला की आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही ना। आम्हाला मेल्याशिवाय पर्यायच नाही, आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही। जेव्हा ही मंडळी सगळी उद्धव साहेबांकडे मुंबईला आली होती त्याच वेळेस मला उद्धव साहेबांनी देखील आदेश दिले होते की तुम्ही स्वतः त्या गावामध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधा, तिथली परिस्थिती काय पहा। आणि म्हणून मी आणि खोतकर साहेब आम्ही सगळेजण या ठिकाणी त्यांना भेटायला आलो आणि त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्या सगळे मुद्दे या आमच्या कमिटीमध्ये ठेवून त्याच्यावर निश्चितपणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जाऊ आम्ही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।